नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद दुबे. भारत न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासमोर एक नवीन अपडेट येत आहे, बघत रहा. चंद्रपूर शहरातील तुकुम भागात आज सायंकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने धावणाऱ्या हायवा ट्रक चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ही गंभीर दुर्घटना घडली. या अपघातात 22 वर्षीय सानिका कुंबरे नामक राहणार राजुरा या मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर काजल आत्राम मंगी खुर्द ही गंभीर जखमी झाली. सोबतच रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात इतका भीषण होता की ट्रक थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या दुकानात घुसला. त्यामुळे परिसरात काही वेळांसाठी प्रचंड गोंधळ उडाला आणि वाहतूक व्यवस्था बिखरली. तुकुम चंद्रपूर शहरातील अत्यंत गजबलेला आणि गर्दीचा परिसर आहे, जिथे नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि नागरिकांची सतत गर्दी असते. मिळालेल्या माहितीनुसार हायवा ट्रक क्रमांक MH34 M7638 या परिसरातून जात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. त्यानंतर ट्रक थेट दुकानात जाऊन धडकला. यावेळी काही महिला व मुली रस्त्यांच्या कडेला उभ्या होत्या. त्यांनी चिरडत हायवा ट्रक पुढे गेला. यांमध्ये एका मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर काजल आत्राम राहणार मंगी खुर्द ही गंभीर जखमी झाली, तर 55 वर्षीय नंदा उंबरकर या गंभीर जखमी झाल्या. काजल आत्रामला खाजगी रुग्णालयात दाखल केले व सदर अपघात 6 दुचाकी व 2 ऑटो रिक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातात पूर्वी वाहन चालक विनोद दिवाकर माधुरेला फिट आली आणि त्यांचे नियंत्रण सुटले, त्यामुळे हा भीषण अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व जखमी रुग्णांची भेट घेतली. आमदार किशोर जोरगेवार यांनी खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या काजल आत्राम हिची भेट घेतली आणि सुरू असलेल्या उपचाराबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. मृतक आणि जखमी या दोघीही मैत्रिणी असून त्या पोलीस भरतीच्या तयारीकरिता चंद्रपुरात राहत होत्या. त्या एका खाजगी अभ्यासिकेत अभ्यास करून घरी जात असताना सदर घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवा पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. घटनेचा तपास दुर्गापूर पोलीस करत असून पोलिसांनी वाहन चालकास ताब्यात घेतले आहे. बघत रहा अशाच घडामोडी बातम्या फक्त भारत न्यूज 24 वर. नमस्कार. प्रमोद दुबे, चंद्रपूर.